नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। खुश खबर आहे मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचे धान्य मिळणार आहे, म्हणजे तिप्पट धान्य मिळणार आहे। या संदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। एप्रिलमध्ये 3 महिन्याचे मोफत धान्य मिळणार आहे। केंद्र सरकारने राज्य सरकारला आदेश दिलेले आहे। सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने सांगितले आहे की दारिद्र्यरेषेखालील तसेच जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना हे मोफत धान्य 3 महिन्याचे वाटप करायचे आहे। आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य देण्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत माहिती दिली आहे। त्यामुळे पुढच्या महिन्यात 3 पट रेशन मिळणार आहे। अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले आहे की एप्रिलमध्ये सर्व लाभार्थ्यांना 3 महिन्याचे धान्य एकत्र वाटप केले जाणार आहे। एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे धान्य हे एकत्र मिळणार आहे। म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिन्याचे सर्व लाभार्थी आपल्या वेळेनुसार रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतात। काही दिवसापूर्वीच केंद्राने सर्व राज्य सरकारला रेशनबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते, पत्र काढले होते आणि सांगितलं होतं की जून महिन्यापर्यंतचे धान्य आगाऊ स्वरूपात केंद्राकडून घेण्यास सांगितले। केंद्रीय साठ्यातून गहू आणि तांदूळ घेण्यास सांगितले होते। यामागचे कारण म्हणजे पुढच्या काही आठवड्यात केंद्र सरकारकडे नवीन गहू तसेच नवीन तांदूळ येणार आहे। त्यामुळे राज्य सरकारने आधीच 3 महिन्याचे धान्य घेऊन ठेवावेत, जेणेकरून नवीन धान्य ठेवण्यासाठी गोदामामध्ये जागा उपलब्ध होईल। सरकारकडे मोठ्या प्रमाणात धान्य साठा असल्यामुळे आता गोदामांमध्ये नवीन धान्य ठेवण्यासाठी जागा नाही। मग आता हे नवीन धान्य ठेवण्यासाठी 3 महिन्याचे धान्य आगाऊ स्वरूपात वाटप करण्याचे या ठिकाणी सरकारने ठरवलेले आहे। त्यामुळे हे 3 महिन्याचे धान्य आगाऊ स्वरूपात या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। रेशन कार्डवर नागरिकांना मोफत धान्य दिले जाते, गहू आणि तांदूळ मिळतात। दर महिन्याला तुम्ही हे धान्य घेऊन जाऊ शकतात। मात्र आता या एप्रिलमध्ये तुम्हाला 3 महिन्याचे रेशन एकत्र मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।